सोयाबीन खरेदीबाबत राज्य सरकारनं केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवलाय। सोयाबीन खरेदीसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी या प्रस्तावातून करण्यात आली आहे। पणन विभागाचा हा प्रस्ताव केंद्र सरकार आता मंजूर करणार का आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का याकडे सगळ्यांचं आणि सोयाबीन उत्पादकांचं विशेषतः लक्ष लागलेलं आहे। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। ओम, सोयाबीन लाखो क्विंटल सोयाबीन अजूनही शिल्लक आहे, त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे। आपला सोयाबीन हा खरेदी केला जाणार की नाही, त्यामुळे आता पणन विभागाने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवल्याचं कळतंय। काय नेमकं या प्रस्तावात म्हटलंय? अनुपमा, निश्चितच राज्य सरकारच्या माध्यमातून 6 फेब्रुवारी पर्यंत सोयाबीन खरेदी करण्यात आली। साधारणपणे 5.25 लाख मेट्रिक टनची खरेदी ही करण्यात आलेली आहे असं पणन विभागाने सांगितलंय। मात्र अद्यापही काही लाख टन सोयाबीन जे आहे ते असंच पडून आहे, त्याची खरेदी अद्याप झालेली नाहीये। त्याची खरेदी व्हावी यासाठी पणन विभागाने आता केंद्राला प्रस्ताव दिलाय। साधारणपणे या सगळ्या संदर्भात आणखी एकदा मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी पणन विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। त्यामुळे सलग 2 वेळेला मुदतवाढ देऊन सुद्धा ही खरेदी न झाल्यामुळे आता पुन्हा एकदा मुदतवाढ मागण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे। आता नेमकं केंद्राचं यावर म्हणणं काय, केंद्र याबाबत काय निर्णय देत आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे, कारण यावर शेतकऱ्यांची बरीचशी जी मदार आहे ते अवलंबून असणार आहे। अनुपमा, धन्यवाद ओम, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।